संदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण करण्यासाठी राहिले असता श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले. सुदामाला भूक लागली होती. गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते. ते श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला. झोपेचे सोंग घेतलेले श्रीकृष्ण झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून म्हणाले, सुदामा, भूक लागली आहे. घरून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले का? सुदामाने नाही म्हटले. श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले, तू काहीतरी खात असल्यासारखे वाटले मला. सुदामा म्हणाला, मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आहे. श्रीकृष्ण म्हणाले, ओ हो, असे काय? मला एक स्वप्न पडले की आपण दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले, ते तू मला न देताच एकटाच खात आहेस. एवढ्यात सुदामा म्हणाला, श्रीकृष्णा, थकला आहेस ना? त्यातून दुपारची वेळ, यावेळी पडलेल्या स्वप्नाचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले. कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला. त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले, परंतु काही विशेष फायदा झाला नाही. शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला. त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राज्य वैभवाचा प्रसाद दिला. श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्याची परतफेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले. कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी याद्वारे सूचित केले.